नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे। महापौर पदाबाबतच्या विधानाची राणेंनी खिल्ली उडवलेली आहे। कधी देवाला हात जोडले नाही, आता महापौर कसा होईल, नारायण राणेंनी खोचक सवाल केला। तर पराभवामुळे आलेल्या डिप्रेशनमधनं अशी विधानं केली जात आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला। काल नवनिर्वाचित नगरसेवकाशी संवाद साधताना ठाकरेंनी देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल असं विधान केलं होतं। त्या विधानाचा नारायण राणेंनी समाचार घेतलाय। लालूच आमिष यंत्रणेचा दुरुपयोग हे सगळे प्रकार त्यांनी केले। गद्दार विकले गेले, पण निष्ठा विकत नाही घेऊ शकले। निष्ठेला मी मानाचा मुजरा करतो। जबाबदारी आता आपली वाढलेली आहे। मी तुम्हाला सगळ्यांची पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण आतमध्ये जरा नगरसेवकांशी बोलत होतो, त्याला सुद्धा हेच सांगितलं की आता आपली खरी जबाबदारी वाढलेली आहे। आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच। देवाच्या मनात असेल तर तेही होईल। तर देवावर हे झालं काय विसंबून राहिलं। हा, देवाकडे हात जोडले ना आतापर्यंत काही देवासाठी। कसा महापौर आकाशातून येईल की काय? संख्या बघ म्हणा जरा, एवढा फरक कसा का भरून काढणार? त्यामुळे उद्धव ठाकरे आता डिप्रेशन मध्ये गेलेला आहे आणि त्यामुळे तो जे बोलतोय ते वास्तव नाही आहे। आमची म्हणजे भाजपा आणि शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी आमची मेजॉरिटी आहे आणि महाराष्ट्रात जवळपास 25 महानगरपालिकेत सत्ता आली। आता तरी मला शहाणा बनणार ना।